बघा मित्रांनो, वहिनीची भांडी घासून झाल्यात. वहिनीबाई खूप रागवले. त्याला रात्री काय जेवण केलं नव्हतं. आता रात्री नवरा बायकोच्या भांडणामध्ये मी रात्री उडी घेतल्यामुळे वहिनी मला म्हणलं बोलत नाही तुम्हाला. आता वहिनी शपथ खाल्ली की मला बोलणार नाही, पण मी त्यांना बळच बोलतोय. तिळगुळ घालणं खायला आणि बोलायला लावणारे उद्यापासून. जरी नाही बोलल्या तरी तोंडात बचकभर साखर घालायची, मग बोलतेल्या. वहिनी बोलायचं का नाही? बघा मित्रांनो, बघा वहिनी बोला नाही त्या, तुम्हाला दाखवतो. गुड्या साखर थोडे वहिनीच्या तोंडा साखर. मित्रांनो, तिळगुळ घ्या, गोड बोला. नवीन वर्ष सुख समृद्धीचं जावो, आनंदाचं जावो, भरभराटीचं जावो, हीच विसरचरणी प्रार्थना आहे. बघा वहिनीबाई खूप नाराज होते. आपण आता त्यांना मला साखर घालायची खायला. त्यांना गोड करतो. गुडू आंध्र साखर. वहिनीबाई आमच्या रागवले त्या, पण त्यांना आता गोड करतो. उद्या साखराचा आज गोड करतो. बघा मित्रांनो, वहिनीनी 4-5 डबे घासल्यात. इकडे बारके डबे, मोठे डबे, पिशव्या हिरेच्या गोण्या घासून ठेवल्या. त्या किती राडा काढलाय बघा. आज महिन्याचा पसरा आजच काढलाय. हा बघा, कुठे साखर आणाय गेलाय. वहिनीला साखर घालायला लावायची. वहिनीला साखर खाय घालायची, गोड बोला. बघा ह्यांना पटत नाही म्हणते. असू द्या, पटले नाही पटले तर आपल्या कर्तव्य असतं की वहिनीला साखर दिराने घालणं. मग साखर खाय घालतो वहिनीला, मग गोड बोलते. बघा वातावरण कसं आहे, एकदम कडक. बघा रात्री एवढं भिजवलंय वांगी बिंगी. बोरचं पाणी कमी आलंय, मूड गेला माझा. आणसा खाऊन घेतो मी. आगाऊपणा करू नका. तिळगुळ घ्या, गोड बोला तर गुड्या मीच खातो. मित्रांनो, आमच्या वहिनी रागवले ते काय तिळगुळ करत नाही, मीच खातो. मीठ तुम्हाला गोड बोलतो. जाऊ द्या मोठ्याच्या आणि 5-6 काढला तुम्हाला दाखवतो आतमध्ये.